तर बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील लाखनवाडे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षक नसल्याने आता विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव घातलाय। 3 ते 4 गावातील विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत। मात्र या हायस्कूलमधील 11 शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी तब्बल 6 शिक्षकांची पदं गेल्या वर्षभरापासून रिक्त दिसतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान सुद्धा होत आहे। वर्षभरात विद्यार्थ्यांसह पालकांनी विविध आंदोलनं केलीत, मात्र अजूनही शिक्षक या ठिकाणी उपलब्ध झाला नाहीये। दरम्यान 2 दिवसात 2 शिक्षक देणार अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। तिथं गेल्या 3 वर्षापासून एकही शिक्षक भरती झालेली नाहीये। आमचं पाय इतका कच्चा आहे की आता आम्हाला साधी इंग्लिश सुद्धा वाचायला खूप अवघड जाते। नेमकं म्हणजे समजत नाही, 10वीच्या बोर्डचे एक्झाम आले, इतकं टेन्शन, सेल्फ स्टडी करतो पण किती करावं असं प्रश्न पडतो नेमका। माझ्या शाळेमध्ये गेल्या 3 वर्षापासून शिक्षक नाही आहेत। माझे आई वडील गरीब आहेत। आमचे आई वडील बाहेर गावी शिक्षण शिकवू शकत नाही। आम्हाला सहारा फक्त हायस्कूल शाळा सरकारी शाळेचा आहे आणि तिथं शिक्षक नसले तर आम्ही कुठे शिकणार? नाही तर मुली तर तशाच राहतील ना बिना शिक्षणाच्या। मुलांचं आई वडील काही करून मुलांना तर बाहेर टाकतील, पण मुलींना कुठे टाकतील?